प्राध्यापक पंढरी पाटे नगर परिषद इलेक्शनच्या अनुषंगाने उमेदवारांमध्ये सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष असेल याच्यामध्ये प्रचंड संभ्रम होता। आताच ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण सर व काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची डिस्ट्रिक्ट कलेक्टर यवतमाळ रिस्पेक्टेड विकास मीना यांच्या सोबत एक महत्त्वाची चर्चा झाली। चर्चेमध्ये नेमकं काय घडलं, इलेक्शनच्या संदर्भाने काय काय सूचना डिस्ट्रिक्ट कलेक्टर यवतमाळ यांनी दिलेल्या आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती सांगण्यासाठी माझ्यासोबत एक विधिज्ञ सोशल ॲक्टिव्हिस्ट रिस्पेक्टेड चव्हाण सर काय सांगाल यवतमाळकरांना? दुपारी 2 वाजतापासून यवतमाळ शहरातील नगरपालिकेसाठी इच्छुक असलेले उमेदवार, त्यांचे पाठीराखे आणि त्यांचे संबंधित या सर्व लोकांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक गोळा झाले होते। त्याचं कारण असं होतं की सकाळी एक पत्र इश्यू झालेलं होतं व्हॉट्सअपवरती निवडणूक आयोगाचं, आणि त्या पत्राच्या अनुषंगाने यवतमाळ नगरपालिकेचं इलेक्शन हे स्थगित करण्यात आलेलं आहे असं तो पत्र होतं। आणि 4 डिसेंबर 2025ला नव्याने जिल्हाधिकारी साहेब कार्यक्रम घोषित करणार आणि 20 डिसेंबरला इलेक्शन होणार असं ते पत्र होतं। त्या अनुषंगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झाला असता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दुपारी 2 वाजतापासून भेटण्याचा प्रयत्न केला। जिल्हाधिकारी साहेबांनी वारंवार एकच गोष्ट सांगितली की आम्हाला अजूनपर्यंत या पत्राच्या वरती नेमकं काय करायला पाहिजे अशा मार्गदर्शक सूचना आयोगाकडून आलेल्या नाहीत, आणि त्यामुळे आम्ही गेल्या 6 तासापासून इथे उभे आहोत। सर्व लोक या ठिकाणी उभे आहे। माझ्यासोबत संतोष ढवळे होते, माझे मित्र जावेद अन्सारी, राजूभाऊ गायकवाड, किशोर इंगळे आणि अनेक लोक या ठिकाणी, आसिम अली, अफसर शाह असे अनेक लोक या ठिकाणी होते, सचिन भाऊ होते। या सर्व लोकांनी जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार गेले 4 ते 5दा भेट घेतली। आता कुठे शेवटी जिल्हाधिकारी साहेबांनी ही गोष्ट मान्य केली की यवतमाळचं इलेक्शन हे स्थगित झालेलं आहे आणि 4/12ला नवीन कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे। यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट सांगावीशी वाटते आहे ती अशी आहे की ज्या लोकांनी नामनिर्देशन दाखल केलेलं होतं त्या लोकांचे नामनिर्देशन जसेच्या तसेच राहणार आहे। नव्याने नामनिर्देशन दाखल करण्याची कोणालाही संधी मिळणार नाही, आणि त्यासोबतच अध्यक्षांना सुद्धा अशा प्रकारचं नामनिर्देशन वापस घेण्याची संधी देण्यात आलेली आहे। कारण अध्यक्ष आणि वार्डातील काही सदस्यांवरती न्यायालयामध्ये आक्षेप दाखल करण्यात आले होते, याचिका दाखल केलेल्या होत्या, आणि न्यायालयाने न्याय देण्यासाठी, निर्णय देण्यासाठी वेळ घेतल्यामुळे त्यांचा फॉर्म परत घेण्यासाठी जे अवधी 3 दिवसाचा मिळायला पाहिजे होता तो न मिळाल्यामुळे तो 3 दिवसाचा अवधी नॉमिनेशन फॉर्म वापस घेण्यासाठी देण्यात आलेला आहे। त्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी अत्यंत स्पष्ट आहे की कोणालाही नव्याने नामनिर्देशन दाखल करता येणार नाही। फक्त अपिलामध्ये गेलेले वार्ड आणि अध्यक्षाचं इलेक्शन या ठिकाणी नॉमिनेशन फॉर्म परत घेण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे, आणि त्या अनुषंगाने नव्याने कार्यक्रम घोषित होणार आहे। परंतु या ठिकाणी एक गोष्ट अत्यंत स्पष्ट करावीशी वाटते की दिवसभरापासून उमेदवारांचा अक्षरशः छळ प्रशासनाने केला। निवडणूक आयोगाचं जे पत्र होतं त्या पत्राच्या अनुषंगाने कोणीही स्पष्टीकरण दिलेलं नाही। या ठिकाणी मंत्री महोदय ज्यांची मुलगी भाजपच्या तिकीटवरती लढते ते माजी आमदार मदन भाऊ येरावार हे लोक सातत्याने कलेक्टरच्या अँटी चेंबरमध्ये बसून नेमकी काय चर्चा करत होती याचं लोकांना कुठलीही माहिती नव्हती। त्यामुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये दाट संशय निर्माण होत होता, परंतु आज तो संशय दूर झालेला आहे आणि निवडणूक ही स्थगित झालेली आहे। 20 तारखेला ती निवडणूक पार पडणार आहे, किंवा तत्पूर्वी जिल्हाधिकारी साहेब ज्या पद्धतीने सूचना देतील किंवा कार्यक्रम आखतील त्या हिशोबाने तो कार्यक्रम होणार नाही, एवढे या प्रसंगी मी सांगतो। लक्षात घ्या, ह्या होत्या पूर्ण सूचना यवतमाळकरांना स्पष्ट ॲडव्होकेट चव्हाण यांनी माहिती दिलेली आहे, आणि त्याच पद्धतीनं हे इलेक्शन प्रोसेस पार पडणार आहे। जिल्हाधिकारी काय सूचना दिनांक 4 डिसेंबरला जारी करतील त्याच्यावरती संपूर्णपणे निर्भर आहे। पण सध्याच्या काळामध्ये जे इलेक्शन 2 डिसेंबरला होणार होतं ते आता 20 तारखेला होईल, आणि निकाल हा 21 डिसेंबरला लागेल। सांगतो पंढरी पाटील।